आज तुम्हाला सर्वांना सांगताना खूप आनंद होतोय की माझे मित्र भारत सातपुते हे आपल्या लातूरकरांचं खूप मोठं एक अभिमानास्पद या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे। महाराष्ट्रातच नाही तर आपल्या भारतामध्ये यांच्या पुस्तकाची ख्याती पोहोचलेली आहे, म्हणजे नाव त्यांनी सर्वत्र पोहोचवलेलं आहे। लहानपणाच्या नंतर तेव्हा त्यांनी खरं तर ते पोस्टामध्ये सर्व्हिसला लागले होते मुंबईला, पण त्यांना तळमळ होती की मी शिक्षक व्हावं, आणि शिक्षक व्हावं म्हणून त्यांनी ती मुंबईची नोकरी सोडून हे शिक्षकी पेशामध्ये ते आलेले आहेत। आणि फक्त शाळा आणि विद्यार्थ्यावर प्रेम करणारा एक शिक्षक म्हणला तर तुम्हाला मी भारत सातपुते म्हणून मी ओळख करून देतो। आणि शाळा सुधारण्यामध्ये त्यांनी जिथं जिथं त्यांनी ज्या सेवा केलेली त्या ठिकाणी शाळा सुधारण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। ते स्वतः निर्व्यसनी आहेत आणि निर्व्यसनी अंग घेतल्यानंतर त्यांनी शाळेमध्ये शिक्षकांना सुद्धा निर्व्यसनीपणाला त्यांनी मार्गावर आणलेलं होतं। विद्यार्थ्यांना निर्व्यसनी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता। विद्यार्थी शिक्षक जो कोणी त्यांना तंबाखू किंवा सिगरेट पिताना दिसला त्यावेळेस त्यांनी त्याला अटकलंच पाहिजे असं त्यांनी व्यक्तिमत्व त्यांनी ते समाजामध्ये पसरवलेलं होतं। त्यानंतर साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी गेल्या वर्षी आपल्याला या ठिकाणी आले आणि त्यांचं ते आत्मचरित्र जागरण ही जागरणाची प्रत आपल्या सर्वांना दिलेली होती। त्या जागरणामध्ये त्यांचा संघर्ष जीवनातला तुम्हाला पाहायला मिळतो। वाचा तुम्ही ते जागरण, आणि किती त्यांनी संघर्ष केलेला आहे। एक प्रामाणिकपणा, निष्ठावंत आणि सत्य प्रियता ह्या गोष्टी त्यांनी जीवनामध्ये अंगीकारलेल्या आहेत, आणि हीच त्यांच्या जीवनाची शिदोरी ठरलेली आहे। तडजोड अजिबात नाही। ज्या ठिकाणी त्यांना पटलं नाही त्या ठिकाणी त्यांनी आक्रमकपणा त्यांनी घेतलेलाच आहे। असंच व्यक्तिमत्व आज वयाची 62 संपून 63व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे। ज्ञानप्रकाश वाचनालय आहे त्यांचे ते अध्यक्ष आहेत, आणि यांच्या आठवणीतला आज त्यांच्या समोरच ग्रंथालय आहे। ते DEDला असताना या ग्रंथालयामधून ते पुस्तकं नेत होते, हे त्यांनी आत्ताच मला या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि 100हून अधिक पुरस्काराचे मानकरी आहेत। 100हून अधिक पुरस्काराचे तुम्हाला जर योग आला, तुम्हाला मी खास करून सांगतो की तुम्हाला यांच्या घरी फक्त एकदा एक चक्कर मारा आणि यांचं घर बघा म्हणजे घर छोटंच आहे। गरिबीतनं त्यांनी फार मोठं बंगला बांधलेला नाही आहे, छोटा त्यांनी, कारण प्रामाणिकपणाचं कळस आहे ते। त्यांच्या घरामधली ती जी एक रूम पाहायची जर असेल तुम्हाला, तर ते सगळं त्यांचे मानपत्र, प्रमाणपत्र, शील्ड आणि हे सगळं मोमेंटो यांनी सगळं, आणि पुस्तकं याने गच्च भरलेली आहे। फक्त एकदा तुम्ही कधीतरी वेळ मिळाला तर यांच्या घरी जाऊन या, की यांच्या कामाची आणि एकदा या वाढदिवसाकरता आपण सर्व चैतन्य हास्य मंडळातर्फे त्यांना शुभेच्छा देऊया। सुदेना 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 सुदेना।